मध्ये लिगल हेअर्सच्या नावाने हा क्लेम सेटल केला जातो. हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 नुसार हिंदू पुरुषाचे लिगल हेअर्स कोण आहेत, तर ते क्लास 1 आणि क्लास 2 अशा 2 कॅटेगरीमध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. तर क्लास 1 मध्ये कोण येतात मंडळी, तर याच्यामध्ये येतात मुलगा, मुलगी, पत्नी जी आता विधवा झाली आहे, नंतर आई, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये येतात मुलगा आणि मुलगी जर का निधन झालं असेल आणि त्यांची जर का मुलं असतील, म्हणजे अनाथ मुलं, म्हणजेच अनाथ नातवंड असं म्हणता येईल आपल्याला, चिल्ड्रन ऑफ प्री डिसीज्ड सन ऑर डॉटर. त्याच्यानंतर मुलाची विधवा पत्नी, नंतर एखाद्या नातवाची जी विडो आहे ती, म्हणजे मृत नातवाची पत्नी, त्याच्यानंतर चिल्ड्रन ऑफ प्री डिसीज्ड ग्रँडसन अँड ग्रँड डॉटर, म्हणजे पतवंड जी अनाथ आहेत, असं वर्गीकरण केलेलं आहे क्लास 1 हेअर्स मध्ये. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जे एकदम क्लोज ब्लड रिलेशन मधले आहेत व्यक्ती, म्हणजे मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई, त्याच्यानंतर जी अनाथ नातवंड, अनाथ पंतवंड, अनाथ झालेल्या विडो, म्हणजे जी सून असेल आणि विधवा असेल, किंवा नातसून असेल आणि ती विधवा असेल, तरी त्याचा यामध्ये समावेश होईल क्लास 1 हेअर्स मध्ये. आणि त्यांना जेव्हा प्रॉपर्टीचं डिव्हिजन होतं त्यावेळेला क्लास 1 हेअर्सना प्रायोरिटी मिळत असते. आता क्लास 2 हेअर्स मध्ये कोण आहे, तर चक्क फादर, वडिलांना इकडे क्लास 2 हेअर्स मध्ये घेतलंय. त्याच्यानंतर नातवंड म्हणजे ग्रँड चिल्ड्रन, ज्यांना आई वडील आहेत, जी अनाथ नाहीये, हे मला इथे मेन्शन करायला आवडेल, की ज्यांना आधार आहे अशी नातवंड. त्याच्यानंतर भाऊ बहीण म्हणजेच ब्रदर सिस्टर, ग्रेट ग्रँड चिल्ड्रन, पंतवंड ज्यांना आई वडील आहेत आणि ज्यांना आधार आहे अशी पंतवंड, चिल्ड्रन ऑफ ब्रदर अँड सिस्टर, म्हणजेच भावा किंवा बहिणीची मुलं. नंतर एक्स या व्यक्तीचे आजी आजोबा, नंतर भावाची एखादी म्हणजे जर भाऊ मृत झालेला असेल तर त्याची पत्नी, म्हणजे ती विडो ऑफ ब्रदर. नंतर आत्या, काका, मामा, मावशी, ही सगळी रिलेशन्स क्लास 2 मध्ये येतात. तर आता लक्षात ठेवायला सोपं कसं म्हणता येईल, तर क्लास 1 मध्ये अगदी ब्लड रिलेशन मधून निर्माण झालेली सन डॉटर